बाबासाहेबांचा सन्मान करतोय आणि बाबासाहेबांनी ज्या दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 2100 रुपये आलेले आहेत। काही बहिणींना पैसे येत आहेत, त्यामुळे तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे विस्तांतर करा। त्यामुळे आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आजपासून बोनसचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना बोनसच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये सुद्धा आलेले आहेत। थेट आदिती तटकरे मॅडम बोनस विषयी काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। साधारणपणे काल आणि आज 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आज बोनसच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये विस्तांतर होत आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर होत आहे। सोबतच आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार नाही, तर लाडक्या बहिणींना आज एप्रिल हप्ता थेट 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याच्या माध्यमातून 2100 रुपये, गॅस कनेक्शनच्या माध्यमातून 2500 रुपये आणि बोनसच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये सुद्धा येणार आहेत। एकंदरीत आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना साड्यांचे वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। थेट मीडियाच्या माध्यमातून बातमी सुद्धा आलेली आहे। मीडियाचे पत्रकार साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय खरा, लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट मीडियाच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे राज्य सरकारकडून बातमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा या पैठणी साड्यांचं वितरण केलं जाणार आहे, परंतु याची तारीख अजून फिक्स केलेली नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या पैठणी साड्यांचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरच तुम्हाला या पैठणी साड्या सुद्धा वितरण केलं जाणार आहे। सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये अगोदर या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आज एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आज करण्यात आलेली आहे। म्हणजे आज या प्रमुख जिल्ह्यांमध्ये 3 लाभांचे पैसे
येणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. परंतु हे डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे येणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी आणि हे बोनसचे पैसे वितरण करण्यासाठी प्रामुख्याने 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जी पहिली यादी आहे तर ती पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे आणि दुसरी यादी 16 जिल्ह्यांची आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आज पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे उद्या. दुसऱ्या यादीमध्ये 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा आजच्या पहिल्या यादीमध्ये आहे का उद्याच्या दुसऱ्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी या पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे. बघा, काही मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमधून असा निष्कर्ष आलेला आहे की लाडक्या बहिणींना आजच तिन्ही लाभांचे पैसे वितरण केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही प्रमुख योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत. परंतु या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी तब्बल 1200 कोटींचा निधी आदिती तटकरे मॅडम कडे आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, ही गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता वितरण करण्यासाठी आणि या बोनसचे 3,000 रुपये वितरण करण्यासाठी तब्बल राज्य सरकारकडून 1200 कोटींचा निधी महिला व बालविकास सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडे आलेला आहे. म्हणजेच या 1200 कोटीच्या निधीमधून तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या तिन्ही लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहे. त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भाऊबीजला 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती. त्यानंतर जो आपला सण झाला म्हणजेच धुलीवंदन म्हणजेच होळी झाली तर त्या होळीला सुद्धा 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले गेलेले होते. त्यानंतर गुढीपाडवा आला तर या गुढीपाडव्याला राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे तुम्हाला ही ओवाळणी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच हे पैसे बोनसच्या स्वरूपामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 11वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 12वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये आजच तिन्ही लाभांचे पैसे
येणार आहेत. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या हे पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांचं बँक खातं या 20 बँकेपैकीच असायला पाहिजे, तर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा फक्त जिल्हा असून चालणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकीच असायला पाहिजे. बघा, आज या 20 बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये या 20 बँका सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे यस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, सोबतच 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 15वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 16वी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, 17वी बँक म्हणजे युको बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा लाडक्या बहिणींनो, या प्रमुख 20 बँकेची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे आणि 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. तुम्हाला बँका आणि जिल्हे अगदी झटपट पद्धतीने सांगितलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून काही योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत, त्या योजना सुद्धा लगेच सांगतो. परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्या 3 योजना सुद्धा लगेच सांगतो. परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत. आणि तिसरं म्हणजे ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल, एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु आज लाडक्या बहिणींना या तिन्ही लाभांतर्गत किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, प्राथमिक स्वरूपामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि तुमची जी ओवाळणी आहे म्हणजेच बोनस आहे तर तो बोनस 3,000 रुपये हस्तांतर सुद्धा केला जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज हे 2,500 रुपये आणि हे 2100 रुपये म्हणजेच टोटल मिळून 4,700 रुपये आणि हे 3,000 रुपये म्हणजे 7,700 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. एकंदरीत 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बोनसचे किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक सणाला 3,000 रुपयांचा बोनस, 3,000 रुपयांची ओवाळणी राज्य सरकारकडून मिळत आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आज बोनसचे 3,000 रुपये मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. परंतु आज एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी, बोनसचे 3,000 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज तिन्ही लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे. बघा, ही पात्रता सुद्धा जुनी आहे परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही या 2025 मध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या सर्व बदलांमध्ये बसायला पाहिजेत, म्हणजे याची छाननी सुद्धा केलेली आहे. बघा, पहिलीच पात्रता उत्पन्नाची आहे. उत्पन्न अगोदर 2.5 लाख रुपये होतं, परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न या 2025 चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे
येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता टॅक्सची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य कोणताही टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल किंवा टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते, त्यामुळे त्यांना टॅक्स सुद्धा भरावा लागत असतो. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे योजना. बघा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा इतर संजय गांधी निराधार योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, या योजनांचा लाभ तुम्ही घेत नसावे. फक्त तुम्हाला एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजेच राज्य सरकारने स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना दोन योजनांचा लाभ एका वेळेस घेता येणार नाही. एका वेळेस तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. सोबतच जी शेवटची पात्रता म्हणजे चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य वकील नसला पाहिजे, शिक्षक नसला पाहिजे, डॉक्टर नसला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसावा, कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा, बहिणींच्या घरामधील पेन्शनधारक कोणताही सदस्य नसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असावे. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे कारण तुमचा डाटा राज्य सरकारकडे आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्यांनी या 2025 या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी. जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 3 योजना सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला जर त्या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये त्या 3 योजनांचा लाभ घेऊ शकणार आहात. तर बघा लाडक्या बहिणींनो त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. बघा ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी, मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 2,500 रुपये देण्यात येणार आहे. जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तर महायुतीचं सरकार सरासरी 5 वर्ष आहे तर 5 वर्ष तुम्हाला प्रत्येक वर्षाला गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे. आणि जी शेवटची योजना आहे तर ती शेवटची योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. तर या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तब्बल 50,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईटवरून करायचा आहे. परंतु यासाठी फक्त 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. बघा 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर रेशन कार्ड नसेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या बहिणींना राज्य सरकारकडून मोफत भांडे संच सुद्धा देण्यात येणार आहे. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की रेशनधारक बहिणी
बहिणींना मोफत भांडे संच देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच देण्यात येतो, म्हणजेच 1 रुपया भरून भांडे संच देण्यात येतो, त्याप्रमाणे रेशन धारकांना सुद्धा 1 रुपयामध्ये हा भांडे संच देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तर तुम्हाला 1 रुपयामध्ये हा भांडे संच देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये 35 प्रकारच्या भांड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या बहिणींना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा अर्ज करायचा आहे. यामध्ये सुद्धा त्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये नोकरीला कोणी नसावे, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा आणि तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे. तर बघा, त्याच लाडक्या बहिणींना या भांडे संचांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. एकंदरीत राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी विविध उपक्रम राबवत आहे, परंतु लाडक्या बहिणी या योजनांसाठी अर्ज करत नाही, त्यामुळे त्यांना याचा लाभ भेटत नाही. ज्या बहिणी यासाठी अर्ज करत आहे त्यांना भांडे संच मिळालेला आहे. सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये त्यांना सुद्धा पैसे सुरू झालेले आहे. सोबतच त्यांना रेशन कार्डवरती किराणा सुद्धा मिळत आहे. परंतु जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असेल तरी पण तुम्हाला हा भांडे संच देण्यात येणार आहे. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा, तरच तुम्हाला या 3 योजनांचा लाभ, सोबतच या भांडे संचांचा लाभ, रेशन कार्डवरती पैसे, एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे, परंतु तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही यासाठी अर्ज करणार आहात त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पहिल्या यादीमध्ये जे 20 जिल्हे आलेले आहेत, तर त्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. जे उर्वरित 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत. म्हणजेच 2 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचे आहे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही तर तुम्हाला या 3 लाभांचे पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार आहेत त्याच बहिणींना पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.